नमस्कार मित्रांनो, ज्ञान क्लासेस मध्ये सर्वांचं स्वागत आहे. सो लास्ट लेक्चर मध्ये आपण शिकलेलो होतो द फेजेस ऑफ द मून आणि त्याच्यात म्हणजे आपण काय न्यू मून आणि फुल मून हे शिकलेलो होतो. ओके, आजचा न्यू टॉपिक आपल्या द लुनार मंथ अँड डेज म्हणजे तिथी हा टॉपिक राहणार आहे. हा आपला लास्ट टॉपिक आहे. सो याच्यात पहिला पॉइंट काय दिलेला आहे, द टाइम पिरियड फ्रॉम द न्यू मून टू द नेक्स्ट मून इट्स कॉल्ड द लुनार मून. ओके, म्हणजे द वन आहे. ओके, म्हणजे काय काय एक टाइम पिरियड आहे ज्यामध्ये एक एक न्यू मून म्हणजे एक न्यू मून पासून तर नेक्स्ट मून पर्यंतचा जो टाइम पिरियड आहे त्याला आपण काय म्हणतो, लुनार मून म्हणतो आपण त्याला. ओके, इट लास्ट अबाउट 20 to 30 days. मग त्याचा जो टाइम पिरियड आहे तो कधीचा आहे, 20 to 30 days आहे. ओके, मग lunar month is split into two weeks halves based on whether the moon is growing brighter or getting darker. म्हणजे काय का जो लुनार मंथ आहे ना तो दोन दोन आठवड्यांमध्ये तो डिवाइड केला जातो. ओके, डिवाइड केलेला आहे आणि बेस्ड ऑन वेदर म्हणजे काय कारणावरती डिवाइड केलंय ते, एक तर मग तो जो मून आहे तो एक तर ब्राईट होईल जास्त किंवा मग तो डार्क होईल. ओके, तर आपला सेकंड पॉइंट काय आहे त्याच्यातला, द लुनार मंथ अँड डेज मधला दोन पॉइंट आहे त्याच्यात. काय आहे, एक सेकंड. सेकंड पॉइंट याचा पहिला आहे आणि हा दुसरा आहे. दुसरा कुठं झाला? हा, दुसरा हा आहे. ओके, सो त्याच्यात काय दिलेलं आहे का, द वॅक्सिन मून म्हणजे काय, शुक्ल पक्ष. ओके, याच्यात काय, द 15 days पिरियड फ्रॉम द न्यू मून टू द फुल मून म्हणजे हा एक टाइम पिरियड आहे 15 days ज्याच्यात न्यू मून ची प्रक्रिया ही फुल मून पर्यंत असते. ओके, ड्युरिंग दिस टाइम द विजिबल लाईन ऑफ द मून ग्रोज बिगर अँड ब्रायटर एव्हरी नाईट. म्हणजे काय काय ना, ह्या टाइम पिरियड मध्ये जी विजिबल, एक सेकंड, विजिबल लाईट, विजिबल लाईट आहे मूनची ती ग्रो करते बिगर म्हणजे जास्त मोठी होते आणि ब्राईटर होते दर रात्री. ओके, आणि सेकंड पॉइंट काय आहे, बॅनिंग मून म्हणजे कृष्ण पक्ष. ओके, याच्यात काय का जो 15 days पिरियड जो आहे त्याच्यात फुल मून पासून तर न्यू मून ची प्रक्रिया असते. ओके, ह्या पिरियड मध्ये काय, ड्युरिंग दिस टाइम द विजिबल लाईट ऑफ द मून श्रिंक्स अँड ग्रो स्मॉलर ऍट एव्हरी नाईट. म्हणजे काय, तर मूनची जी लाईट आहे ना ती न कमी कमी होत जाते आणि त्याची साईज पण कमी कमी दिसते आपल्याला. सो तुमचा लास्ट पॉइंट काय आहे, व्हॉट इज तिथी. तिथी काय आहे, सो एव्हरी सिंगल डे इन अ लुनार मंथ, एक सेकंड इथं डे लिहायचं. हा, एव्हरी सिंगल डे इन अ लुनार मंथ इट्स कॉल्ड अ तिथी. म्हणजे काय, जो लुनार मंथ मध्ये म्हणजे प्रत्येक दिवस राहतो, एव्हरी सिंगल डे काय एक तिथी आहे. ओके, देअर आर 15 तिथीज इन द वॅक्सिन फेज. म्हणजे जो आपला वॅक्सिन फेज आहे त्यामध्ये 15 तिथीज आहे, 15 तिथीज आहे त्याच्यात. ओके, त्याच्यानंतर आता काही इम्पॉर्टंट पॉइंट्स आहे तर ते पण तुम्ही नोट करून घ्या की ना, लुनार मंथ आहे. सो लुनार मंथ काय आहे का, द टाइम टेकन बाय द मून टू पास थ्रू ऑल दिस इट्स फेजेस मेजर्ड फ्रॉम वन न्यू मून टू द नेक्स्ट मून. ओके, त्याच्यानंतर सेकंड पॉइंट काय तुमचा, वॅक्सिनचं मिनिंग काय, ग्रोइंग और इन्क्रीजिंग इन साइज अँड ब्राईटनेस. ओके, वॅनिंग काय तुमचं, डिक्रीजिंग और श्रिंकिंग इन साइज अँड ब्राईटनेस. आणि तुमचा जो शेवटचा पॉइंट आहे, पक्ष. पक्ष काय आहे, अ फोर्थ नाईट और 2 week period which makes up half of a lunar month. सो हा चॅप्टर आता संपलेला आहे. आता त्याच्या नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण याचे क्वेश्चन आन्सर्स घेऊ. आता तोपर्यंत ही व्हिडिओ बघा, आवडली तर लाईक पण करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करून टाका.